मित्रांनो, सप्रेम जय भीम. आज आपण समता सैनिक दलाच्या ध्वजाबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत. समता सैनिक दलाच्या संविधानामध्ये कलम क्रमांक 11 नुसार सदर ध्वजाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस वॉल्यूम नंबर 17/3 पेज नंबर 566 वर सदरची घटना आपणा सर्वांसाठी वाचायला उपलब्ध आहे. मित्रांनो, समता सैनिक दलाच्या सैनिकांचं काम हे नेत्यांच्या मागे पुढे फिरून किंवा त्यांना सॅल्यूट करणे हे नसून तर जो राजकीय पक्ष आहे त्या राजकीय पक्षाला सूर्यासमान प्रकाशमान करण्याचं काम समता सैनिक दलाच्या सैनिकांचं आहे. मित्रांनो, माझ्या मागे जो ध्वज तुम्ही बघत आहात त्यामध्ये ध्वजाच्या बॉटमला पांढऱ्या अक्षरामध्ये SSD लिहिलेला आहे. वर मध्यभागी एक सूर्य अंकित केलेला आहे आणि त्या सूर्यामध्ये RPI हा आमचा जो राजकीय पक्ष आहे, बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला, तो अंकित केलेला आहे. तर समता सैनिक दलाच्या सैनिकांचं काम खऱ्या अर्थाने जर कुठलं असेल तर ते त्यांच्या राजकीय पक्षाला अर्थात रिपब्लिकन पक्षाला मजबूत करणे, सूर्यासमान प्रकाशमान करणे असे होय. धन्यवाद. जय भीम.